नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर सर्वप्रथम सर्व माझ्या लाडक्या ताईंना, लाडक्या बहिणींना गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, पुढील 24 तासात लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार 19वा हप्ता. कारण बघा, 25 जिल्ह्यांची यादी जी ती जाहीर झालेली आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. काय आहे संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी, ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, महाराष्ट्र सरकारने राज्यातील लाखो महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक आर्थिक मदत नाही, तर ती एक सामाजिक क्रांतीची नांदी आहे. या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील असंख्य भगिनींच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे. बघा, आता या योजनेच्या 19व्या हप्त्या येण्याची वेळ जवळ आली असून गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर हप्ता महिलांसाठी दिला जाणार होता. बघा, एक विशेष भेट ठरणार आहे. त्यासाठी मार्च 2026मध्ये गुढीपाडवाचा सण साजरा होत असताना राज्य सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. येत्या 24 ते 48 तासाच्या आत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये हप्त्यांची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. सणासुदीच्या काळात घरात आर्थिक आधार मिळणे, यामुळे महिलांच्या कुटुंबाचे गरजा भागवणे अधिक सोपे होईल आणि त्यांचा आत्मविश्वासही दुणावेल. बघा, मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी, लाडक्या ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तसेच पुढे बघा, या योजनेअंतर्गत नियमितपणे मिळणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये इतकी रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जर एखादी लाभार्थी महिलेचे मागील काही महिन्यांचे हप्ते तांत्रिक किंवा कागदपत्रांच्या अडचणींमुळे प्रलंबित राहिले असतील, तर त्यांना थकबाकीसह एकत्रित रक्कम मिळू शकते. अशा परिस्थितीत काही महिलांच्या खात्यात 3000 ते 4500 रुपयेपर्यंत रक्कम एकाच वेळी जमा होण्याची शक्यता आहे. बघा, त्यामुळे मोठी आणि सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा पुढे, तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये इतकी रक्कम मिळते, त्यांच्या खात्यात जमा होते. जर एखादी लाभार्थी महिलेचे मागील काही महिन्यांचे हप्ते तांत्रिक किंवा कागदपत्रांच्या अडचणींमुळे प्रलंबित राहिले असतील, तर त्यांना थकबाकीसह एकत्रित रक्कम मिळू शकते. अशा परिस्थितीत काही महिलांच्या खात्यात 3000 ते 4500 रुपयापर्यंत रक्कम एकाच वेळी जमा होण्याची शक्यता आहे. बघा, त्यामुळे ही सर्वात मोठी बिग अपडेट आहे, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तसेच 2026 या वर्षात सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यापूर्वी निधी वितरणात जुना बॅच प्रोसेसिंग पद्धतीचा वापर केला जात होता. बघा, मात्र आता रिअल टाईम आधार पे तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे आणि या नव्या तंत्रज्ञानामुळे मंत्रालयातून निधी मंजूर झाल्यावर काही क्षणातच लाभार्थ्यांच्या महिलांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होतात, ज्यामुळे वितरण प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक झाली आहे. बघा, लवकरच लाडक्या ताईंना हे पैसे मिळणार आहेत. तसेच 25 जिल्हे, बघा, जे तुमचे जिल्हे आहेत, तर राज्यातील 25 जिल्ह्यातील यापूर्वी निधी वितरणात काही तांत्रिक अडचणी येत होत्या, ज्यामुळे काही भागातील महिलांना वेळेवर हप्ता मिळत नव्हता. या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम राबवली आहे. बघा, या मोहिमेअंतर्गत संबंधित राज्यातील प्राधान्य निधी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे तेथील राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये यापूर्वी निधी वितरण काही तांत्रिक अडचणी येत होत्या आणि ज्यामुळे काही भागातील महिलांना वेळेवर हप्ता मिळत नव्हता. या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम राबवली गेली आहे आणि या मोहिमेअंतर्गत संबंधित व्यवस्थित जिल्ह्यांमध्ये प्राधिकरण निधी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच लाडक्या बहिणींना, बघा, आधार कार्डचे बँक खात्याशी लिंकिंग सक्रिय असणे आवश्यक असणार आहे. त्यासाठी महत्त्वाचे म्हणजे NPCI, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मॅपिंग या योग्य प्रकारे झाले असेल तरच आधार पे तंत्रज्ञानाद्वारे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. जर आधार बँक लिंक योग्यरित्या नसेल, तर नजीकच्या CSC केंद्रावर जाऊन तुम्ही ते लिंक तपासून घ्यावे आणि गरज असल्यास नव्याने करावे. बघा, सर्वात मोठी अपडेट आहे. तसेच तुम्हाला बघू शकता, नारी शक्ती दूध ॲपच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या आपल्या अर्जांची सद्यस्थिती सहजपणे तपासू शकतात. या ॲपवर अर्ज स्थिती पर्यायावर क्लिक करून हप्ता क्रमांक 19च्या माहितीचा तपशील पाहता येतो. प्रोफाईल 100% पूर्ण असल्याची खात्री करणे आवश्यक आहे, कारण अपूर्ण माहितीमुळे हप्ता प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता आहे. बघा, सर्वात मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे.
ई-के-वाय-सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक माहिती पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत अंतिम मुदत ठेवण्यात आलेली आहे. ज्या महिलांनी अजून ई-के-वाय-सी पूर्ण केलेली नाही किंवा अर्जात काही चुका असतील त्यांनी तारखेपूर्वी या सर्व दुरुस्त्या करणं आवश्यक असणार आहे. या तारखेनंतर पोर्टलच्या नव्या नोंदणीही तात्पुरते बंद होण्याची शक्यता असल्यामुळे वेळेचे महत्त्व ओळखून त्वरित कार्यवाही करणं गरजेचं असणार आहे. बघा, हप्त्यांची रक्कम खात्यात जमा झाल्याचा तुम्हाला SMS जो आहे तो SMS मोबाईलवर येण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल तुम्हाला तिथं सुरू असणे आवश्यक असणार आहे. अनेक महिलांची सिम कार्ड बदलली किंवा जुना नंबर बंद होतो, पण नोंदणी जुन्या नंबरने झालेली असते. अशा परिस्थितीत पोर्टलवर नवा मोबाईल नंबर अपडेट करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्यथा OTP किंवा संदेश मिळण्यास अडचण होऊ शकते. बघा, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे आणि गावागावातील अंगणवाडी सेविका आणि योजनेच्या अंमलबजावणीत एक महत्त्वाचा दुवा म्हणजे तांत्रिक अडचण असल्यास किंवा कागदपत्रांबाबत काही शंका असल्यास अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून ऑफलाईन व्हेरिफिकेशन करून घेणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांना योजनेच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची मदत घेण्यास कोणतेही संकोच बाळगू नये. बघा, तसेच महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे, ही योजना राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल आहे. आणि या योजनेमुळे महिलांच्या केवळ एक आर्थिक मदत मिळाली नाही, तर त्यांचा समाजातील दर्जाही उंचावत आहे. गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर प्लस 19वा हप्ता मिळणे म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात आनंदाने आणि समृद्धीने करण्याची संधीच. या योजनेचा लाभ घेऊन प्रत्येक बहिणीने आपले स्वप्न साकार करावे, ही आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर अग्रेसर राहावे, हीच शुभेच्छा. बघा, तर ज्या लाडक्या ताईंना पैसे आलेले आहेत किंवा आलेले नसतील आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कमेंट करत आहात ते पण मला नक्की सांगा. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. तर जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.